आज तुझ्या माध्यमातून आम्हाला खूप काही कळणार आहे. त्याचं प्रेशर आहे का, की तुझ्या माध्यमातून खरं तर आम्ही बालगंधर्वांबद्दल जाणून घेणार आहोत, तर ते योग्य असावं, ते किती चांगलं असावं? हां, हे प्रेशर नक्की आहे. हे प्रेशर एवढ्यासाठी नक्की आहे, की अत्यंत शुद्ध भावनेतनं आणि श्रद्धेच्या पोटीच आम्ही हा सिनेमा केला आहे. सगळ्यांचंच योगदान या फिल्ममधलं माझ्या पूर्ण युनिटचं तेच होतं आणि प्रत्येकाने त्या निष्ठेने बालगंधर्वांच्या प्रेमापोटीच या सिनेमामध्ये काम केलं आहे. आता टेन्शन एवढंच आहे, की ज्या भावनेतनं आम्ही हा सिनेमा मांडला आहे, तो मुळात लोकांपर्यंत करेक्ट पद्धतीने पोचतोय की नाही. कारण काय होतं, छोट्याशा गोष्टीतनं पण काहीतरी वेगळे अर्थ काढणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की जेव्हा एखादा ऐतिहासिक पात्र, एखादा ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपण रंगवत असतो ना, तर त्याच्यावर कारण नसताना वाद निर्माण करणारे खूप लोक असतात. म्हणजे त्यांना त्याच्या पाठीमागची भावना कळते की नाही मला कळत नाही. म्हणजे बालगंधर्वांच्या आयुष्यात हे पण होतं, ते पण होतं, ह्या गोष्टी दाखवल्याच नाहीत, त्या गोष्टींवरती काही प्रकाशच नाही टाकला, ही व्यक्तीच दाखवली नाही, तर त्यांच्यावरती अन्याय करण्याचा किंवा ती व्यक्ती न दाखवण्याचं काही कारण नाही ना. मुळात कसं आहे, की ज्या माणसाचं आयुष्य 70-80 वर्षाचं आहे, ज्याच्या आयुष्यात नाटकाच्या माध्यमातून हजारो लाखो लोक त्याच्या आयुष्यात आली, अनेक प्रकारचे नाटककार आले, अनेक प्रकारचे सहकलाकार आले, उत्तम दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गाणं शिकवणारे त्यांचे गुरु, तर ह्या सगळ्यांना 2 तासामध्ये कसं बसवायचं तुम्हाला सांग. म्हणजे मग कसं होतं, मग ते आभार प्रदर्शनात आपण नावं वाचतो ना सगळ्यांची, तसं पहिल्या फ्रेमला माझी एंट्री झाली असती आणि मी बालगंधर्वांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्यांची नावं वाचून दाखवली असती, तर अशी फिल्म नाही होऊ शकत. त्यामुळे त्याच्यातले जे उल्लेखनीय प्रसंग, जे ठळक प्रसंग आम्ही वाचन केलेल्या माध्यमातून जे आम्हाला जाणवले, ते आमच्या बुद्धीला जे कळलं ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याच्यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा, मुद्दामून कोणावर तरी अन्याय करण्याचा, मुद्दामून कुठल्या तरी व्यक्तीला डावलण्याचा भाग अजिबातच नाही आहे. तो काळ उभा राहावा, कारण त्यांचं वय वर्ष 10 ते वय वर्ष 65 असा जीवन प्रवास आहे. तर एवढ्या 55 वर्षाच्या प्रवासात तू 2 तासात काय काय दाखवणार आहेस, की ज्या माणसाच्या आयुष्यात एवढं सगळं घडलेलं आहे, तर तुला लिमिटेशन्स आहेतच ना. लोकांची प्रतिष्ठा ज्या नटवर्गाला मिळत नव्हती, त्या नटवर्गाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम बालगंधर्वांनी केलंय. सो हे करताना त्यांना किती गोष्टी करायला लागल्या असतील, किती गोष्टींचं भान ठेवायला लागलं असेल, त्यातल्या काही पोचवण्याचा आम्ही फक्त या चित्रपटातनं प्रयत्न केलाय. त्यामुळे मला असं वाटतं, की तो काळ लोकांपुढे उभा राहिला, बालगंधर्व एक व्यक्ती म्हणून उभे राहिले, त्यांच्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती उभी राहिली, त्यांनी ज्या लोकांबरोबर कामं केली त्या लोकांचे छोटे छोटे उल्लेखातनं तीच लोकं जरी उभी राहिली, तरी मला असं वाटतं की ज्यासाठी आम्हाला हा चित्रपट करायचा आहे, ज्यांना आम्हाला सलाम करायचा आहे, तर ते पोचलं आणि आमच्या हातनं घडलं असं आम्हाला वाटतं. रंगभूमीवरचा सम्राट रजत पटावर. आपलं खरं तर गप्पा आपण इथेच थांबवते, पण जाता जाता सोबत एक प्रश्न विचारावा असं वाटतो, की तू आज एक तरुण कलावंत म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहेस आणि आज हे प्रोफेशन जे आहे ते तू स्वतः स्वीकारलेलं आहेस, त्याच्यात तू स्वतःचं घर, तुझा संसारही चालवतो आहेस. मला महत्त्वाचं विचारावं असं वाटतं ते म्हणजे, की पूर्वीचं अगदी बालगंधर्वांचा काळ असू दे, तेव्हा एक क्रेझीनेस होता, की त्यांनी जे काही कमवलं ते सगळं या खरं तर नाट्यसृष्टीमध्येच त्यांनी सोडून दिलं सगळं. त्यांनी स्वतःसाठी राखलं नाही आणि आजचा कलाकार हा कुठेतरी स्वतःसाठी योग्य विचार करणारा आहे, कुठेतरी स्वतःसाठी राखून ठेवणारा आहे. तर असा फरक होऊ शकतो का? आमच्या बाबतीत कसं आलं भाग्यश्री, मला ना असं वाटतंय की मी त्यांच्या काळात जन्माला आलो असतो ना, तर कदाचित राखून ठेवण्याची गोष्ट माझ्यात नसती तरी मला चाललं असतं. कारण राखून ठेवण्याची वृत्ती नसल्यामुळे त्यांना नटेश्वरांनी भरभरून दिलं आहे. आणि आमचं कसं आहे, आमच्याकडे राखून ठेवण्याची वृत्ती असल्यामुळे आमची कला पण राखून ठेवलेलीच आहे, ती सुद्धा पूर्णपणाने येत नाही. आणि माहीत नाही, म्हणजे त्या लोकांनी जे उभं केलं ते आम्ही उभं करू शकत नाही. कदाचित हा वृत्तीचा भाग असेल, हा प्रवृत्तीचा भाग असेल, पण आमच्यात ती ताकद नाही त्यांच्या इतकं मोठं काम करण्याची. थँक्यू सो मच सुबोध. खरं तर खूप प्रांजळ अशी कबुली तू या निमित्ताने दिली आणि आजचा कलावंत आणि पूर्वीचे खरं तर बालगंधर्व ज्यांचे अजूनही वचनं किंवा ज्यांच्या नावाने खरं तर आपण सुरुवात करतो, अशा बालगंधर्वांना स्मरून खरं तर बालगंधर्व हा सिनेमा आपल्या सर्वांच्या समोर येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सुबोधचा एक वेगळा अवतारही पाहायला मिळणार आहे. अर्थात सुबोध, तुला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आणि आमच्याशी बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर या शोमध्ये आपण आज इथंच थांबतोय. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.